ओके, नवीन टॉपिक आपण चालू करते ओव्हरहेड. ओके, फर्स्ट टॉपिक आपण बघितला मटेरियल, नेक्स्ट आपण लेबर बघितला. आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे ओव्हरहेड. आता ओव्हरहेड मध्ये ना, ओके, ओव्हरहेड मध्ये यू हॅव टू टाइप्स ऑफ प्रॉब्लेम आहेत ऍक्च्युअली. एक फर्स्ट आहे ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन शीट बनवायचे तुम्हाला. म्हणजे इथे तुम्हाला काही डिपार्टमेंट्स असतात, त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला ते ओव्हरहेड असतात, ते प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट, या हे जे डिपार्टमेंट असतात त्यांना ते जे ओव्हरहेड्स आपले इन्कर्ड होतात ते आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे जसं तुम्ही डिपार्टमेंटल अकाउंट केलं होतं SY BCom ला, सेम केस आहे इथे. ते आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं. आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ समरी आहे फक्त, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आपल्या सिलेबस मध्ये नाहीये ऍक्च्युअली. ओके, म्हणजे मेन मोटो काय तर तिथे सर्व्हिस डिपार्टमेंटला जे ओव्हरहेड जे अप्लाय केलेले असतात ना, ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे असतात ऍक्च्युअली. प्रोडक्शन डिपार्टमेंटला ते असाइन करून घ्यायचे असतात. ते असं थोडंसं ऍक्च्युअली तो पॉइंट आहे. पण ओव्हरहेड जो आता तुमच्या सिलेबस मध्ये आहे तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशनच आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक्सपेन्सेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून शो करायचे. जे ओव्हरहेड आहेत ना, ते प्रत्येक डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे 4 to 5 डिपार्टमेंट असतील, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतील 2-3 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट असले 2-3, तर त्यांना ते फक्त आपल्या ओव्हरहेड आपल्या डिस्ट्रीब्यूट केलेले आपल्याला शो करायचे. असं एक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि दुसऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत ते मशीनवर रेट वगैरे कॅल्क्युलेट करण्याचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे ओव्हरहेड रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर ओव्हरहेड रेट फाइंड आउट करण्यासाठी 2-4 मेथड आहेत. त्या 2-3 मेथड पैकी नॉर्मली तुम्हाला मशीनवर रेट मेथड आहे, ती त्यावरती मॅक्झिमम प्रॉब्लेम विचारले जातात. ओके, तर मशीनवर रेट एक आहे, ते कॅल्क्युलेट करण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे 2 टाइप्सचे प्रॉब्लेम आहेत, एक ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन आणि सेकंड आहे ओव्हरहेड रेट, कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड रेट. ओके, तर हे 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यामध्ये आता बघूया आता ओव्हरहेड. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ओव्हरहेड म्हणजे काय, की जे इनडायरेक्ट नेचरचे जेवढे एक्सपेन्सेस आहेत ना, तेवढे सर्व ओव्हरहेड मध्ये कन्सिडर केले जातात. ओके, ओव्हरहेड म्हणजे काय, इनडायरेक्ट नेचरचे जेवढे एक्सपेन्सेस तेवढे सर्व. बघा, इनडायरेक्ट ओव्हरहेड मध्ये या 3 गोष्टी इन्क्लूड होतील. एक इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितलं, जेवढे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत तेवढे सर्व ओव्हरहेड मध्ये कन्सिडर होतील. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असणार आहे, आपलं ओव्हरहेड असणार आहे. ओके, आता ओव्हरहेड आहे ना, याचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने होतं. ओके, आता क्लासिफिकेशन ओव्हरहेडचं वेगवेगळ्या पद्धतीने होतं. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याबद्दल काही क्लासिफिकेशन तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेत किंवा ऑलरेडी त्या पद्धतीने तुम्ही ओव्हरहेड डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणजे फंक्शनल क्लासिफिकेशन हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तर फंक्शनल क्लासिफिकेशन मध्ये काय काय होतं, की मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, फायनान्स ओव्हरहेड, अशा पद्धतीने वेगवेगळे फाइंड आउट केलं. म्हणजे या पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्याला बोलतात फंक्शनल क्लासिफिकेशन. एक सेकंड प्रकारच्या क्लासिफिकेशन तुम्ही ऑलरेडी बघितला, ते म्हणजे बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये फिक्स ओव्हरहेड, व्हेरिएबल ओव्हरहेड, सेमी फिक्स और सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड, अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं त्याला बोलतात बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन. ओके, तर तुम्हाला हे जे क्लासिफिकेशन आहेत ना, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, कुठलं क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसने आहे ते. का लक्षात ठेवायचे, कारण ह्यावरती ना तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेयर्स मध्ये विचारले जातं की फिक्स अँड व्हेरिएबल ओव्हरहेड हे कुठल्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. तर हे बिहेवियर टाइप क्लासिफिकेशन आहे. ओके, किंवा फंक्शनल बेसिस आहे, तर कुठल्या कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर प्रोडक्शन ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, ओके, सेलिंग ओव्हरहेड, हे जे आहे ते फंक्शनल बेसिस क्लासिफिकेशन आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे कुठलं क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसने आहे. ओके, तिसऱ्या प्रकारचे क्लासिफिकेशन आहे इलिमेंट वाईज क्लासिफिकेशन. तर इलिमेंट वाईज क्लासिफिकेशन मध्ये हे जे सांगितलं ना, ते इलिमेंट वाईज क्लासिफिकेशन आहे. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, हे जे आहे इलिमेंट वाईज क्लासिफिकेशन आहे. नेक्स्ट अजून क्लासिफिकेशन असणार आहे, ऍक्च्युअली इथे ते प्रोव्हाइड केलेलं नाही, पण कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन. कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन म्हणजे कंट्रोलेबल ओव्हरहेड आणि नॉन कंट्रोलेबल ओव्हरहेड. ओके, आता आधीचे मी तुम्हाला सांगितलं नाही कशा पद्धतीने असतात, पण कंट्रोलेबल आणि नॉन कंट्रोलेबल बाबत सांगतो. कधी एखादे ओव्हरहेड असतात ते कंट्रोलेबल, म्हणजे जे ओव्हरहेड मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये आहेत ते म्हणजे कंट्रोलेबल, आणि नॉन कंट्रोलेबल म्हणजे का जे ओव्हरहेड आहेत ते मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये नाहीये, तसे नॉन कंट्रोलेबल. आता मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये कोणते नसतील, तर गव्हर्नमेंट टॅक्सेस. ओके, गव्हर्नमेंट टॅक्सेस आहेत, तर ते गव्हर्नमेंट टॅक्सेस आहेत ते मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये, ते गव्हर्नमेंट डिसाइड करते आणि ते टॅक्सेस पेमेंट आपल्याला ऑर्गनायझेशनला करायचे. मग ते जे एक्सपेन्सेस आहेत ते नॉन कंट्रोलेबल आहेत. किंवा एक्साइज ड्युटी झाली, ती काय
मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये नाहीये, ती गव्हर्नमेंट डिसाईड करतं. किंवा एम्प्लॉईचा पीएफ झाला, त्या पीएफचे जे रूल्स असतात ते गव्हर्नमेंट डिसाईड करतं. मग ते जे रूल आहेत ते रूल गव्हर्नमेंट जशा पद्धतीने डिसिजन घेतं त्यानुसार ते चेंजेस होतील. त्यामुळे ते मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. दॅट्स वाय दॅट एक्सपेन्सेस आर कॉल्ड एज नॉन कंट्रोलेबल एक्सपेन्सेस. आणि कंट्रोलेबल कुठले? तर सॅलरी ऑफ द एम्प्लॉई हे कंट्रोलेबल आहे. ओके. किंवा तुम्ही जे इनडायरेक्ट मटेरियल रिलेटेड तुम्ही वेजेस पे करता किंवा तुमचे ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस आहेत, सेल्समॅन कमिशन आहे, हे जे आहेत ते कंट्रोलेबल आहेत. कारण ते डिसाईड कोण करतो, त्या रिलेटेड डिसिजन कोण घेते, तर मॅनेजमेंट डिसिजन घेते. म्हणजे ते कंट्रोलेबल आहे. त्यामुळे कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन ओव्हरहेडचं होतं कंट्रोलेबल ओव्हरहेड आणि नॉन कंट्रोलेबल ओव्हरहेड. ओके. आणि अजून एका प्रकारे क्लासिफिकेशन होऊ शकतं ते म्हणजे नेचर वाईज क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये नॉर्मल ओव्हरहेड आणि ॲबनॉर्मल ओव्हरहेड अशा पद्धतीने क्लासिफिकेशन होऊ शकतं. तर क्लासिफिकेशन मध्ये आपण कोणते कोणते पॉईंट बघितले, तर फंक्शन वाईज क्लासिफिकेशन. फंक्शनल वाईज क्लासिफिकेशन मध्ये काय काय, तर मॅन्युफॅक्चरिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, हे सर्व फंक्शनल वाईज क्लासिफिकेशन. नेक्स्ट आपण बघितलं एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन. तर एलिमेंट वाईज मध्ये इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ते एलिमेंट वाईज येतील. नेक्स्ट आहे बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन. बिहेवियर वाईज मध्ये काय येणार आहे, फिक्स ओव्हरहेड, व्हेरिएबल ओव्हरहेड, सेमी फिक्स, सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके. हे बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन येईल. नेक्स्ट आहे कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये कंट्रोलेबल ओव्हरहेड, नॉन कंट्रोलेबल ओव्हरहेड. ओके. अशा पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन होऊ शकेल. ओके. नेक्स्ट नेचर वाईज क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये नॉर्मल ओव्हरहेड आणि ॲबनॉर्मल ओव्हरहेड. ओके. अशा पद्धतीने ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता यातलं ऍक्च्युली क्लासिफिकेशन जे आहे ते ऍक्च्युली आत्ताचे जे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये एवढं इम्पॉर्टंट नाहीये ऍक्च्युली, पण या रिलेटेड तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अदर किंवा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते एखादी. ओके. डायरेक्टली तुम्हाला एक शॉर्ट नोट येऊ शकते किंवा लॉंग क्वेश्चन येऊ शकतो, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड. ओके. लॉंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला एखादी शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड. मग त्याच्यामध्ये फक्त तुम्ही बिहेवियर वाईज फक्त फिक्स, व्हेरिएबल आणि सेमी व्हेरिएबल, सेमी फिक्स रिलेटेडच इन्फॉर्मेशन मेन्शन करा. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके. आता आपल्याला जो आता प्रॉब्लेम आहे ना तो ऍक्च्युली आपल्याला ओव्हरहेड्स आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणजे पर्टिक्युलर डिपार्टमेंटला एखादे ओव्हरहेड आपल्या टोटल ऑर्गनायझेशनचे दिलेले असतील ते आपल्याला त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आपल्याला ते चार्ज करायचे किंवा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आपल्याला अपॉर्शन करायचे. तर ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटला अपॉर्शन करताना आपल्याला कुठले बेसिस यूज करायचे तर हे बेसिस आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. बेसिस फॉर अपॉर्शनमेंट म्हणजे आपल्याला ते जसं तुम्ही डिपार्टमेंटल अकाउंट मध्ये केलेलं होतं की सॅलरी टू वर्कर्स असेल तर सॅलरी टू वर्कर नंबर ऑफ वर्कर नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. तर तेच इथे आपल्याला करायचं आहे की कुठला तरी एक बेस यूज करायचा आणि ते आपल्याला एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके. किंवा ते अपॉर्शन करायचे. ओके. ओके. तर बघा आता हा चार्ट प्रोव्हाइड केला. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. चार्ट लक्षात ठेवा. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. हे नॉर्मल बेसिस आहे. जनरल लॉजिक यूज करून तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. रेंट, रेट, टॅक्सेस, एअर कंडिशनिंग तुम्हाला फ्लोर स्पेस ऑक्युपाइड नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके. लेबर वेलफेअर, एक्सपेन्सेस, परक्विजिट, टाइम किपिंग, पर्सनल ऑफिस, सुपरविजन हे सर्व नंबर ऑफ वर्कर्स रिलेटेड तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे. किंवा याच्यामध्ये अजून सुद्धा येऊ शकतं कॅन्टीन एक्सपेन्सेस. ओके. हे सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. नंबर ऑफ वर्कर्स नुसार ते डिस्ट्रीब्यूट होतील. ओके. नेक्स्ट कॉम्पेन्सेशन टू वर्कर, हॉलिडे पे, ESI, PF कंट्रीब्युशन हे डायरेक्ट वेजेस नुसार डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं. ओके. पण तुम्हाला डायरेक्ट वेजेस कधी अवेलेबल नसेल कधी बेस तर तुम्ही नंबर ऑफ वर्कर्स नुसार सुद्धा डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जो बेस अवेलेबल असेल कधी दोन्ही बेस कधी अवेलेबल असतील तर दोन्ही बेस पैकी तुम्हाला कुठला यूज करायचा हे थोडंसं डिफिकल्ट टास्क होऊन जाईल. पण कधी ह्या दोघांपैकी कधी एकच बेस कधी अवेलेबल असेल तर तुम्हाला कुठलाही जो बेस अवेलेबल आहे तो आपल्याला तुम्हाला यूज करायचा. असं नाहीये की जे आपल्याला इथे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेच यूज करणं गरजेचं आहे. ओके. तर काही ठिकाणी आता डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी तर तुम्ही व्हॅल्यू ऑफ ऍसेट नुसार सुद्धा डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा कॅपॅसिटी ऑफ मशीन नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे प्रोडक्शन कॅपॅसिटी प्रत्येक मशीनची डिफरंट असते. कधी प्रॉब्लेम मध्ये कधी प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ मशीन दिलेली आहे पर्टिक्युलर मशीनसाठी वेगवेगळी कधी कॅपॅसिटी कधी प्रोव्हाइड केलेली आहे तर तुम्ही कॅपॅसिटी नुसार सुद्धा डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके. किंवा व्हॅल्यू ऑफ मशीन नुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता. व्हॅल्यू ऑफ ऍसेट नुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे लॉजिक जे आहेत त्यापैकी कुठलं जे एक
लॉजिक तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलं त्या लॉजिकनुसार तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. नेक्स्ट आहे इन्शुरन्स ऑफ स्टॉक. तर स्टॉक व्हॅल्यू नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, आता तुम्हाला स्टॉक व्हॅल्यू कधी स्टॉक वरती कधी इन्शुरन्स असेल तर स्टॉक व्हॅल्यू, पण कधी मशिनरी वरती इन्शुरन्स असेल तर त्याची मशीन व्हॅल्यू नुसार तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. बिल्डिंग वरती इन्शुरन्स असेल तर बिल्डिंग व्हॅल्यू वरती तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. आता हे काय लाइटिंग एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी पॉवर, तर इथे नंबर ऑफ लाइटिंग पॉइंट नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा एरिया ऑक्युपाइड सुद्धा यूज करू शकता. ओके, किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये किती कधी एक सेपरेट कधी मीटर कधी जोडलेला असेल त्या पर्टिक्युलर कधी डिपार्टमेंटला, तर त्या मीटर रिडिंग वरून तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता किंवा हॉर्स पॉवर नुसार त्या मशीनचे आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे लाइटिंग एक्सपेन्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी 5 ते 6 लॉजिक यूज करू शकतो किंवा 5 ते 6 प्रकारचे इथे बेस यूज करू शकता. त्यातला जो बेस अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. आता नंबर ऑफ मशीन आवर्स नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. समजा ए डिपार्टमेंट मध्ये 5 आवर्स ती मशीन यूज करतात, बी डिपार्टमेंट साठी 3 आवर्स मशीन यूज करतात, सी डिपार्टमेंट मध्ये 2 आवर्स साठी यूज करतात. तर नंबर ऑफ आवर्स नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा व्हॅल्यू ऑफ मशीन नुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा कन्झम्पशन ऑफ युनिट्स नुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे हे ह्या लॉजिक पैकी हे 5 ते 6 लॉजिक प्रोव्हाइड केले, त्या लॉजिक पैकी कुठल्याही एका लॉजिक नुसार तुम्ही ते एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, मटेरियल लँडिंग अँड स्टोअर ओव्हरहेड. ओके, तर वेट ऑफ मटेरियल नुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, मटेरियल युनिट नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, डिलिव्हरी एक्सपेन्सेस साठी सुद्धा वेट, व्हॉल्यूम, टन और माइल्स नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. टेलिफोन एक्सपेन्सेस मध्ये नंबर ऑफ कॉल्स किंवा नंबर ऑफ टेलिफोन्स असतील त्यानुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, तर हे जे लॉजिक आहे ते इम्पॉर्टंट आहे. ते लॉजिक तुम्हाला लक्षात ठेवा. ऑडिट फी असेल तर टोटल सेल्स किंवा टोटल कॉस्ट नुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किंवा सेल्स वरती डिस्ट्रीब्यूट करू शकता. सेल्स बेसिस तुम्ही कन्सिडर करू शकता. स्टोअर किपिंग, रिक्रिएशन म्हणजे एम्प्लॉईज रिक्रिएशन, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज साठी यूज करू, नंबर ऑफ एम्प्लॉई यूज करू शकता किंवा टोटल वेजेस यूज करू शकता. ओके, अशा पद्धतीने हे जे चार्ट आहे ते चार्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लॉजिक सिंपल लॉजिक आहे, जनरल लॉजिक आहे. ते चार्ट खूप लक्षात ठेवणं म्हणजे डिफिकल्ट टास्क आहे असं काहीच नाहीये. बघा, कॅन्टीन वेलफेअर साठी नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ एम्प्लॉई हे बेसिस यूज करू शकता. ओके, अशा पद्धतीने काही लॉजिक्स प्रोव्हाइड केले, तर लॉजिक्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. कुठल्या बेसिसने कुठल्या एक्सपेन्सेस तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही 2 ते 3 प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करणार आहात ना, तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल की कुठल्या एक्सपेन्सेस कुठल्या बेसिसने डिस्ट्रीब्यूट होतात, नॉर्मली कुठल्या एक्सपेन्सेस विचारले जातात आणि कुठल्या एक्सपेन्सेस मध्ये कुठल्या बेसिसमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचे, हे तुम्हाला 2 ते 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर ते क्लिअर होऊन जाईल. पण हे जे चार्ट प्रोव्हाइड केलेला हा इम्पॉर्टंट चार्ट आहे. या चार्ट नुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत नॉर्मली. ओके, आता फर्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. हा बघा, हा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि प्रॉब्लेमचं आपलं सोल्युशन आपल्या अशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं. स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड. इथे आपले एक्सपेन्सेस मेन्शन करायचे. नेक्स्ट बेसिस, कुठल्या बेसिसने आपण ते एक्सपेन्सेस आपण डिस्ट्रीब्यूट करतो ते मेन्शन करायचे आणि हे डिपार्टमेंट मेन्शन केले. आता डिपार्टमेंट मध्ये ना 2 पार्ट प्रिपेअर करायचे, एक प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सेल्स सर्व्हिस डिपार्टमेंट. डिपार्टमेंट मध्ये 2 सेपरेट प्रिपेअर करायचे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेलं असेल, विच आर द प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि विच आर द सर्व्हिस डिपार्टमेंट. बघा इथे दिलेलं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट एबीसी. So ABC are the production department and one service department S. So S is the service department. You just need to separately mention the production department. These are the production department and one is the service department. Okay, and finally तुम्ही टोटलचा कॉलम तुम्ही प्रिपेअर करू शकता. It is not necessary, actually compulsory, but you can prepare it to find out that how many expenses you have distributed. You can verify it by using this total column. Okay, तर टोटल कॉलम एक तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर आपण प्रॉब्लेम आपण घेऊया. एकदम सिंपल टॉपिक आहे. मला वाटत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त काही सांगावं लागेल किंवा शिकवावं लागेल. ओके, आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे जे चार्ट जे प्रिपेअर करताना ना, समजा कधी तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट मटेरियल या तिघांपैकी कधी कुठली गोष्ट कधी प्रोव्हाइड कधी केलेली असेल, तर त्या गोष्टी ना आपल्याला फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला आपल्याला त्या ट्रान्सफर करायच्या डायरेक्टली. प्रोडक्शन डिपार्टमेंटला डॅश 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 मेन्शन करायचं. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटला ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना त्या ट्रान्सफर करायच्या नाहीयेत.
पण सर्व्हिस डिपार्टमेंटला त्या गोष्टी आपल्याला लागलेल्या आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, ते ऍज इट इज मेन्शन करायचे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये. आणि ती अमाऊंट तुम्हाला डायरेक्टली प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेली असणार आहे, ती काय डिस्ट्रीब्युशन करण्याची गरज नाहीये. म्हणजे प्रोडक्शन मटेरियल, डायरेक्ट मटेरियल किती रिक्वायर्ड आहे, तर सर्व्हिस डिपार्टमेंट 1 ला 5000 रुपीजचं, सर्व्हिस डिपार्टमेंट 2 ला 6000 रुपीजचं, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असेल. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जे डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, या 3 गोष्टी कधी प्रॉब्लेम मध्ये कधी प्रोव्हाइड कधी केलेल्या असतील, तर त्या तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला फक्त सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये ते शो करायचे, त्या प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ते शो करायचे नाहीयेत. म्हणजे तुम्ही ही प्रॉब्लेम मध्ये आता समजा इथे डायरेक्ट मटेरियल आहे, तर इथे तुम्ही मेन्शन करा नील किंवा डॅश मेन्शन करा, डॅश डॅश आणि डॅश. जरी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली असली, इथली जरी अमाऊंट जरी प्रोव्हाइड केलेली असली, तरी सुद्धा तुम्हाला ते मेन्शन करायचे नाहीये. तुम्हाला ते फक्त सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये मेन्शन करायचे. हे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये मेन्शन करायचे. ओके, कुठल्या 3 गोष्टी? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्या कधी 3 गोष्टींपैकी कुठलीही एखादी गोष्ट किंवा तिन्ही गोष्टी कधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कधी प्रोव्हाइड केलेल्या असतील, तर ते फक्त आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटला आपल्याला ट्रान्सफर करायच्यात? फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला ऍक्च्युअल अमाऊंट. जी तुम्हाला अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केली असेल, ती अमाऊंट तुम्हाला डायरेक्टली सर्व्हिस डिपार्टमेंटला तुम्हाला मेन्शन करायचे. ओके, नेक्स्ट बाकीचे एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी बेसिस काय असणार आहे? तर जो बेसिस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये अवेलेबल असेल, तो बेसिस तुम्ही यूज करणार आहात आणि ते डिस्ट्रीब्यूट करणार आहात. ओके, तर आता आपण प्रॉब्लेम आपण बघूया. ए लिमिटेड कंपनी, फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. A Limited company has 3 manufacturing department A, B, C and 1 service department S. The following figures are available of 25 working days of 8 hours each day. All these department work for all the day and with full attendance. ओके, म्हणजे 25 डे आहेत आणि 8 hours ऑफ इच डे, म्हणजे प्रत्येक दिवशी 8 तास काम झालेलं आहे. ओके, आणि फुल अटेंडन्स आहे त्या सर्व दिवसाची सर्व डिपार्टमेंटमध्ये. ओके, आणि आपल्याला हा चार्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. याच्यामध्ये बघा, पॉवर अँड लाइटिंगची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे 200. हे आपल्या डायरेक्टली आपल्याला सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याची टोटल अमाऊंट सुद्धा प्रोव्हाइड केली आहे. पण सुपरवायझर सॅलरी आहे ती डायरेक्टली टोटल मध्ये प्रोव्हाइड केली आहे. ही टोटल मधली आपल्या सर्व डिपार्टमेंटला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला शो करायचे सोल्युशन मध्ये. रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, तो सुद्धा आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला शो करायचा आहे. आता रेंटसाठी तुम्ही कुठला बेसिस यूज करणार? तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्येच प्रोव्हाइड केलेला बघा, एरिया ऑक्युपाइड दिलेला, फ्लोर स्पेस ऑक्युपाइड, तो तुम्ही बेस यूज करू शकता. सुपरवायझर सॅलरीसाठी तुम्ही कुठला बेस यूज करू शकता? तर इथे त्यांनी सुपरवायझर सॅलरीचे पर्सेंटेज त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, तर त्या पर्सेंट नुसार तुम्ही डायरेक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही यूज करू शकता. बघा, आता सुपरवायझर सॅलरी नुसार कधी पर्सेंटेज कधी प्रोव्हाइड नसते ना केले, तर तुम्ही नंबर ऑफ वर्कर्स नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट केले असते. ओके, त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे एक्सपेन्सेस तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार त्याच्यासाठी असं काय एकच बेस नाहीये का तेच असेल तरच मी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. हा लॉजिक इथे यूज करायचा नाही. आपल्याला लॉजिक काय यूज करायचंय? जनरल लॉजिक आपल्याला यूज करायचंय की जो बेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे त्या बेसनुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता की नाही, त्याचा तुम्हाला विचार करा. बघा, आता इथे तुम्हाला जेव्हा मी चार्ट शो केला त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं असेल? सुपरवायझर सॅलरीसाठी नंबर ऑफ वर्कर्स मेन्शन केलेला असेल, पण इथे नंबर ऑफ वर्कर्स पण दिलेले आहेत आणि सुपरवायझर सॅलरीचे तुम्हाला इथे पर्सेंटेज सुद्धा दिलेले आहेत. तर मेन जास्त लॉजिक कुठलं यूज होणार आहे? सुपरवायझर सॅलरीचे डायरेक्ट पर्सेंटेज दिलेले आहेत की ए साठी तो 30% काम करतोय, बी साठी 30% करतोय, सी साठी 20% आणि एस साठी 20% करतोय. तर हे जास्त बेस्ट लॉजिक होईल. म्हणजे मोस्ट जे लॉजिक जे त्या एक्सपेन्सेसला बेस्ट सुटेबल कुठलं लॉजिक होईल? तर इतर पर्सेंटेज हे सुटेबल जास्त लॉजिक होईल. कधी हे लॉजिक कधी प्रोव्हाइड नसतं केलं तर आपण दुसरं लॉजिक आपण यूज करू शकलो असतो, नंबर ऑफ वर्कर. पण नंबर ऑफ वर्कर हे लॉजिक ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण यूज करू शकत नाहीये, कारण इथे पर्सेंटेज ऑफ सॅलरी त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे की 100% सॅलरी मधला किती पर्सेंट तो काम ए साठी काम करतोय, किती पर्सेंट तो बी डिपार्टमेंट साठी काम करतोय, हे डायरेक्टली प्रोव्हाइड केलंय. त्यामुळे बेस्ट लॉजिक कुठला येईल? ओके, तर ते आपल्याला यूज करता येईल. पर्सेंटेज नुसार आपण यूज करणार सुपरवायझर सॅलरी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. वेलफेअर एक्सपेन्सेस साठी आपण कुठला आपण लॉजिक आपण यूज करणार? नंबर ऑफ वर्कर्स. आणि अदर एक्सपेन्सेस साठी त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामुळे अदर एक्सपेन्सेस साठी काय लॉजिक यूज करण्याची गरज नाहीये, ते डायरेक्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं? कॅल्क्युलेट लेबर अवर रेट फॉर इच डिपार्टमेंट एबीसी. आपण सर्व डिपार्टमेंटचे ना टोटल अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत आणि लेबर अवर रेट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपल्याला नंबर ऑफ अवर्स आपल्याला जी एक्सपेन्सेस येतील त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ अवर्सने आपण डिवाइड करणार आहोत. आपल्याला लेबर अवर पर
डिपार्टमेंट आपल्याला फाइंड आउट होईल. म्हणजे प्रत्येक लेबरचा आपल्याला अवर रेट आपल्याला फाइंड आउट होईल प्रत्येक डिपार्टमेंटचा. जेव्हा आपण टोटल एक्सपेन्सेस जेव्हा फाइंड आउट करू त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ अवर्सने आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल, हे रेट आपल्याला फाइंड आउट होईल. तर त्याच्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ समरी प्रिपेअर करायची अशा पद्धतीने. ओके, आता स्टार्ट करूया. बघा समरीसाठी चार्ट प्रिपेअर कशा पद्धतीने केलेला आहे बघा. पहिला कॉलम तुम्ही पर्टिक्युलर मेन्शन करू शकता किंवा ओव्हरहेड म्हणून कॉलम मेन्शन करू शकता किंवा एक्सपेंडिचर म्हणून कॉलम मेन्शन करू शकता. सेकंड कॉलम तुम्हाला प्रिपेअर करायचा बेसिस. ह्या कॉलम मध्ये तुम्हाला कुठल्या बेसिसने तुम्ही ते एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करते त्याचं लॉजिक मेन्शन करायचं, त्याचा बेस मेन्शन करायचं. आता प्रिंटिंग पॉवर अँड लाइटिंगचा ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेलं म्हणून गिवन म्हणून मेन्शन केलेलं आहे. ओके, किंवा ऍक्च्युअल म्हणून मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. ओके, नंतर मग तुम्हाला डिपार्टमेंटचे कॉलम प्रिपेअर करायचे. आता ते डिपार्टमेंटचे कॉलम प्रिपेअर करताना प्रोडक्शन डिपार्टमेंटचे सेपरेट कॉलम प्रिपेअर करा आणि सर्व्हिस डिपार्टमेंटचे सेपरेट कॉलम प्रिपेअर करा. ओके, ह्या एबीसीच्या वरती एक मेन्शन करणार प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि एसच्या वरती मेन्शन करणार सर्व्हिस डिपार्टमेंट. आणि नेक्स्ट तुम्ही कॉलम प्रिपेअर करू शकता टोटलचा. हा कंपल्सरी नाहीये पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, आता आपण एक्सपेन्सेस आपण डिस्ट्रीब्यूट करूया. पहिल्यांदा पॉवर अँड लाइटिंग आहे ते ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेले आहेत. पॉवर अँड लाइटिंग गिवन 200, 300, 360, 240 and 1100 as it is. ओके, नेक्स्ट सुपरवायझर सॅलरी. सुपरवायझर सॅलरी टोटल मध्ये मेन्शन होईल 2000. हे बघा टोटल मध्ये 2000 रुपीज. ओके, सुपरवायझर सॅलरी तुम्ही मेन्शन करणार टोटल मध्ये 2000 आणि पर्सेंटेज नुसार तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करणार आहात. ओके, तर 2000 इंटू 30%, 2000 इंटू 30% 600. नेक्स्ट 2000 इंटू 30% 600, 2000 into 20% 400 and 2000 into 20% 400. बघा टोटल 2000 रुपीज होतील. ओके, पर्सेंट नुसार डिस्ट्रीब्यूट केलेले. ओके, नेक्स्ट आपल्याला एक्सपेन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. रेंट टोटल मध्ये मेन्शन करून घ्या 1000. रेंट टोटल मध्ये मेन्शन करून घ्या 1000 आणि बेसिस मध्ये मेन्शन करून घ्या फ्लोर एरिया किंवा फ्लोर स्पेस ऑक्युपाइड किंवा एरिया ऑक्युपाइड. टोटल मध्ये 1000 रुपीज. आता ते 1000 रुपीज फ्लोर स्पेस ऑक्युपाइड नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे. तर फ्लोर स्पेस ऑक्युपाइडचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. फ्लोर स्पेस ऑक्युपाइड आहे 600, 800, 600, 500. तर त्याचा रेशो फाइंड आउट करून घ्या. 6:4:6:5. ओके, 6:8:6:5. हा तो रेशो नुसार तुम्ही हे डिस्ट्रीब्यूट करणार आहात 1000 रुपीज. ओके, आपण एक रेशो फाइंड आउट करून ते अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला दाखवतोय एक अमाऊंट. आता हे सुद्धा दाखवण्याची ऍक्च्युअली गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्हाला फॉर्म्युला तोच सेम यूज करायचा आहे. टोटल ऑफ एक्सपेन्सेस ऑर इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. टोटल ऑफ एक्सपेन्सेस ऑर इन्कम किती आहे, टोटल ऑफ रेशो पहिला रेशो किती होतोय 6:8:6:5. 6:8:6:5 हा रेशो झाला. ओके, एरिया ऑक्युपाइडचा. ओके, म्हणजे रेशोची टोटल किती होते 25 होते रेशोची टोटल. ओके, तर हा 25 नुसार आपण एबीसी मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार. किती रुपीज आहे, टोटल ऑफ एक्सपेन्सेस किती आहे 1000 म्हणून 1000. ओके, 1000 डिवाइड बाय 25 इंटू 6. ए डिपार्टमेंट साठी 240 रुपीज येतील. हे बघा ए डिपार्टमेंट साठी 240 रुपीज. ओके, बी डिपार्टमेंट साठी येतील 1000 डिवाइड बाय 25 इंटू 8 320. बी साठी 320. ओके, नेक्स्ट 1000 टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इनकम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशियो 25 into रेशियो ऑफ सी डिपार्टमेंट 6 240. ओके, एंड लास्ट एस डिपार्टमेंट साठी टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इनकम 1000 डिवाइड बाय टोटल ऑफ रेशियो 25 डिवाइड बाय रेशियो ऑफ एस डिपार्टमेंट 5. 8 रुपीज. into 5 ओके 200 रुपीज. ओके 200. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे. सेम फॉर्म्युला टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इनकम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. हा फॉर्म्युला यूज करून आपल्या सर्व डिस्ट्रीब्यूट केले आपण. ओके, नेक्स्ट वेलफेअर एक्सपेन्सेस. वेलफेअर साठी कुठला आपण लॉजिक आपण यूज करणार आहोत, नंबर ऑफ वर्कर्स. ओके, तर नंबर ऑफ वर्कर्स आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत ऑलरेडी 30, 40, 20, 10. म्हणजे रेशो आहे 3:4:2:1. ओके, रेशो किती आहे नंबर ऑफ वर्कर्स. ओके, नंबर ऑफ वर्कर्स
3:1. ओके, टोटल येते 10. त्यानुसार डिस्ट्रीब्यूट करायचे. किती रुपये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे? 900 रुपीज. बघा अमाऊंट येईल 216, 144, 72, 180. 270 इथे लॉजिक. ओके, डिवाइड बाय 25 झालेलं ना प्रत्येक ठिकाणी. ओके, डिवाइड बाय 10 येणार आहे. ओके, किती येणार आहे? टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम म्हणजे 900 डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 10 इंटू 3. ओके, 540. सॉरी, इथे पण इंटू 3 720. नेक्स्ट येणार आहे 900 डिवाइड बाय 10 इंटू 4 360. 900 डिवाइड बाय 10 इंटू 2 180. आणि 900 डिवाइड बाय 10 इंटू 1 90. 270 360 270 360 180 and 90. ओके, 180 and 90 अशा पद्धतीने 900 रुपीज डिस्ट्रीब्यूट होतील. आणि फायनली आहे अदर एक्सपेन्सेस. ते ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. अदर एक्सपेन्सेस ते ऍज इट इज मेन्शन होतील. 200 400 400 200. ओके, 200 400 400 200 ऍज इट इज मेन्शन होतील. ओके, हे सुद्धा ऍज इट इज मेन्शन झालेलं आहे. ओके, सिम्पल. आता आपल्याला काय करायचंय? याची सर्वांची टोटल करायची. टोटल ऑफ एक्सपेन्सेस. ओके, टोटल ऑफ एक्सपेन्सेस करायचे. आता टोटल ऑफ एक्सपेन्सेसला ना आपल्याला ओके, हे ऍक्च्युली सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचं शो केलेलं आहे. एवढं इम्पॉर्टंट नाहीये. ओके, ठीक आहे. टोटल ऑफ एक्सपेन्सेसला ना तुम्हाला डिवाइड बाय नंबर ऑफ अवर्सने डिवाइड करायचंय. आता नंबर ऑफ अवर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. 25 वर्किंग अवर्स, 8 hours of each day. तुम्हाला ते एक्सपेन्सेस आहेत ते नंबर ऑफ अवर्स नुसार तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे आणि ते तुम्हाला फक्त शो करायचे. ओके, आता टोटल नंबर ऑफ अवर्स किती आहे? 25 into 8 म्हणजे 200 hours वर्क होणार आहे. टोटल मंथ मध्ये तेवढे आपल्याला वर्क होणार आहे. पण आता नंबर ऑफ वर्कर्स किती आहे त्यानुसार त्याची ऍक्च्युली अवर्स आपले फाइंड आउट होते. आता नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत? 30 into 200 30 into 200 एवढं वर्किंग अवर्स असणार आहेत ए चा डिपार्टमेंटचं. ओके, नेक्स्ट बी चे वर्कर्स किती आहेत? 40. तर 40 into 200. ओके, 8000 hours. सी चे किती आहेत? 20 आणि डी चे किती आहेत? एस चे 10 आहेत. ओके, सी चे आहेत 4000 येतील म्हणजे 20 into 200. ओके, आता लेबर अवर्स फाइंड आउट करण्यासाठी लेबर अवर्स पर रेट फाइंड आउट करण्यासाठी टोटल एक्सपेन्स डिवाइड बाय लेबर अवर्स इज इक्वल टू रेट फाइंड आउट होईल. हे बघा, टोटल एक्सपेन्सेस 1510. सॉरी, ऍक्च्युली हे प्रॉब्लेम थोडासा पुढच्या याचा आहे. हे त्यांनी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सुद्धा शो केलेलं आहे. पण ते सेकंडरी डिस्ट्रीब्युशन तुमच्या ऍक्च्युअली सिलेबस मध्ये नाही. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय करायचंय तुम्हाला? एक बेस दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचे असते. त्याच्यासाठी 3 मेथड आहेत ऍक्च्युअली. त्या 3 मेथड पैकी एक मेथड इथे यूज होते. ओके, पण आताच्या तुमच्या सिलेबस मध्ये सेकंडरी डिस्ट्रीब्युशन नाहीये. त्यामुळे तुम्हाला एवढंच फक्त करायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन नुसार तुम्हाला एक्सपेन्सेसची फक्त टोटल तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड थर्ड आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. कोणाला काही डिफिकल्टी असेल ते विचारू शकता.
ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके.